नवी मुंबईमध्ये एक 12 वर्षीय अल्पवयीन मुलगी घरात वावरत असताना तिचे गुपचूप फोटो काढून समाज माध्यमात टाकणाऱ्या आरोपी विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे। मात्र या आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाहीये। संजय खाडे असे यातील आरोपीचे नाव असून आरोपी खाडे आणि यातील फिर्यादी हे एकमेकांना ओळखतात। रबाळे MIDC पोलीस ठाणे क्षेत्रात राहत असलेल्या एका 12 वर्षीय मुलीचे ती घरात वावरत असताना आणि खाजगी काम करत असताना खाडे याने गुपचूप फोटो काढले। एवढ्यावर तो न थांबता हे फोटो त्याने मोबाईलवर स्टेटस म्हणून ठेवले। ही बाब मुलीच्या कुटुंबियांना ध्यानात आल्यानंतर मुलीच्या वडिलांनी थेट रबाळे MIDC पोलीस ठाणे गाठले आणि खाडे याच्या विरोधात तक्रार दिली। या तक्रारीची त्वरित शहानिशा केली असता खाडे याच्या स्टेटसवर पीडित मुलीचे फोटो असल्याचे आढळून आले। यामुळे पोलिसांनी खाडे याच्या विरोधात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियमानुसार गुन्हा नोंद केला आहे। मी वर्षा काटेकर, योद्धा न्यूज, नवी मुंबई।